मूर्तिजापूर येथील अमृतवाडी योग भवन येथे भारतरत्न स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचं औचित्य साधून स्वच्छता अभियान कार्यक्रम संपन्न झाला। अटल फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती अपर्णा सिंह त्रिपाठी, राष्ट्रीय उपाध्यक्ष अमोल कुलथिया यांनी सूचित केल्याप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश राजे यांच्या मार्गदर्शनात नवनिर्वाचित अटल फाउंडेशन विदर्भ विस्तारक विष्णू लोडम यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा भाजप नेते तथा समाजसेविका नूतन हरीश पिंपळे तर प्रमुख अतिथी म्हणून ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सुनीता लोडम, माजी नगराध्यक्ष मोनाली गावंडे, समाजसेविका रुपाली तिडके, डॉक्टर स्वाती पोटे, समाजसेवक कमलाकर गावंडे, कविता साखरे, सोनल बांगड, रजनी भिंगारे, साहेबराव बांबल, ज्ञानेश्वर फडगुरुजी हे होते। कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न स्वर्गीय माननीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे पूजन आणि अभिवादन करून करण्यात आली आणि उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय अटलजी वाजपेयी यांच्या जीवनावर आपल्या मनोगतातून विचार व्यक्त केले। यानंतर विठ्ठल रुक्माई महिला मंडळाचे संस्थापक स्वर्गीय हरिभक्त परायण किसन महाराज गणेश गुरुजी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तसेच स्वच्छता अभियान राबविण्यात आले। यावेळी प्रामुख्याने साधना कातखेडे, प्रीती जयस्वाल, प्रकाश भिंगारे, साहेबराव बांबल, अतुल गावंडे, गोपाल गावंडे उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विठ्ठल रुक्माई महिला मंडळ आणि हॅपी वुमन्स क्लबच्या सदस्यांनी सहकार्य केले। उपस्थित असलेला सगळा महिला वर्ग त्यांनाही नमस्कार करते। आज आपण सगळे आज इथे जमलो आहे की काल अटल बिहारी वाजपेयी यांची शताब्दी म्हणजे 100वी जयंती होती। त्या निमित्ताने आज एक अभिवादन म्हणून आणि स्वच्छता अभियान म्हणून आपण आज इथे जमलो आहोत। अटल बिहारी वाजपेयी हे एक असं व्यक्तिमत्व आहे, जरी शताब्दी आज आहे तरी एक नव्या पिढीला संदेश देणारं व्यक्तिमत्व आहे की समाजकारणातून राजकारणाकडे कसं वळायचं। जे आजच्या तारखेत जे दूषित झालेलं राजकारण आहे ते नव्या पिढीने त्या राजकारणाकडे न बघता समाजकारणातून आपण राजकारणाकडे कसं वळू शकतो आणि या व्यक्तीने आपल्या नव्या पिढीला एक संदेश दिलेला आहे की या दूषित वातावरणाकडे दुर्लक्ष करून आपण चांगल्या व्यक्ती राजकारणामध्ये कशा घडू शकतो आणि अशा व्यक्तिमत्वाला आदर्श ठेवून आपण आपली पुढची दिशा कशी ठरवू शकतो। तर अशा या महान व्यक्तीला मी अभिवादन करते। प्रतिनिधी सुमित सोनोने, NTV न्यूज मराठी, मूर्तिजापूर, अकोला।